नमस्कार, मी स्नेहा महाराष्ट्र न्यूज 7च्या ठळक बातम्यांमध्ये आपलं स्वागत करते। मुंबई पुणे महामार्गावर 28 जानेवारीला पहाटेच्या सुमारास एका ट्रक चालकास रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवणाऱ्या दोघांना कोल्हापूर येथून अटक करण्यात आली आहे। खोपोली पोलिसांनी संध्याकाळी ही कारवाई केली। त्यांच्याकडील वाहनही खोपोली पोलिसांनी जप्त केले आहे। आर्म्स ऍक्ट अनुसार दोघांवर खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी दिली आहे। या प्रकरणातील आरोपींनी वापरलेल्या चारचाकी वाहनावर शिवसेनेचा लोगो लावण्यात आला होता। त्यावरून औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता। आज आपल्या खोपोली पोलीस जो आर्मेटचा गुन्हा दाखल झाला होता, त्या गुन्ह्याच्या संदर्भाने आम्ही दोन लोकांना कोल्हापूर येथून ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे जे काही वेपन होते ते आणि वाहन याच्यात आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलिसांनी कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करत आहोत। चौकशीच्या दरम्यान असं आढळलेलं आहे की गुन्हा आज दाखल झाला आहे, त्याची घटना ही शुक्रवारी पहाटेची घटना आहे। 28 तारखेला पहाटे झालेली घटना आहे। सध्या त्यांना 325 मध्ये कलम लावलेला आहे। पुढील आणखी कलम वाढण्याची शक्यता आहे। सख्या भावानेच विवाहित बहिणीची निघृणपणे हत्या केल्याची घटना नांदेड शहरात समोर आली आहे। शुक्रवारी दुपारच्या सुमारास जवाहर नगरात ही धक्कादायक घटना घडली आहे। हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। या प्रकरणी आरोपी भावास अटक करण्यात आली असून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विठ्ठल रामराव झुंजारे असे आरोपी भावाचे नाव आहे। सदानंद वाघमारे ही दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आपल्या घरात असताना तिचाच लहान भाऊ विठ्ठल झुंजारे याने पूजा हिचे चालचलन बरोबर नाही या कारणावरून ती काल 1 वाजता घरात असताना तिला घरात येऊन तिच्या अंगावर धारदार शस्त्राने तिच्या पाठीवर मानेवर वार केले। त्यामुळे ती जागेवरच मरण पावली। या प्रकरणावरून तिचा नवरा त्याच्या फिर्यादीवरून आरोपी विठ्ठल झुंजारे याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन ग्रामीण येथे कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपीला रात्रीच अटक केलेली आहे। सदर प्रकरणाचा तपास आमच्याकडील API सांगली करत आहे। पेच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र अंतर्गत येणाऱ्या तोतलाडोह जलाशयात अवैध मासेमारी करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली। विशेष व्याघ्र संरक्षण दलाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। अक्रम शेख असे मासेमारी करणाऱ्याचे नाव असून त्याला वन कायदा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली। न्यायालयाने त्याला पुढील तपासणीसाठी वन कोठडी सुनावलेली आहे। कोरोनाच्या संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पल्स पोलिओच्या लसीकरण मोहिमेला आजपासून सर्वत्र सुरुवात झाली। जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 4.25 लाख बालकांना पोलिओचे लसीकरण होणार आहे। जळगाव जिल्हा शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात सकाळी 9:30 वाजता जिल्हास्तरीय लसीकरण मोहिमेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। जो उपक्रम दरवर्षी साजरा केला जातो किंवा ज्यावेळेस साजरा केला जातो त्यावेळेस सगळी यंत्रणा ही सज्ज असते आणि आजपासून या मोहिमेला सुरुवात झालेली आहे। संध्याकाळपर्यंत मला वाटते ही मोहीम पूर्ण होईल। नागपूर शहराच्या खामला परिसरात बनावट परफ्यूम बनवण्याच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली। अशोकनगर परिसरात भाड्याच्या घरात परफ्यूमचा कारखाना सुरू होता। गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकत ही कारवाई करण्यात आली। यात ब्रँडेड कंपनीच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये डुप्लिकेट परफ्यूम भरून विकले जात होते। या प्रकरणी पोलिसांनी संजय कुमार प्रदीप शर्मा या व्यक्तीस अटक केली आहे। धाड घातली असता तेथे एक इसम परफ्यूम रिफिल करण्याचा व्यवसाय करीत असल्याचं आढळून आलं। त्या ठिकाणी ब्रँडेड कंपन्यांचे सुद्धा परफ्यूमच्या बॉटल मिळून आल्या। त्याचप्रमाणे एअर फ्रेशनर याच्या बाटल्या मिळून आल्या। ही बॉटलमध्ये इंजेक्शनद्वारा केमिकल आणि त्याचा सुगंध रिफिल करायचा। त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये तो गॅस रिफिल करून त्याला प्लास्टिकचं रॅपर लावायचा। ब्रँडेड कंपनीचे परफ्यूम मिळतात असा एकूण 5,84,000चा मुद्देमाल तिथं जप्त करण्यात आला। त्यामध्ये त्याचे रिफिलचं साहित्य, गॅस सिलेंडर, पंचिंग मशीन, त्याचप्रमाणे सिलिंगचं साहित्य हे सुद्धा जप्त करण्यात आलेलं आहे। आरोपीच्या सांगण्यानुसार व्यवसाय तो 1 वर्षापासून करतोय आणि रोज त्याचा 5 ते 6,000 रुपयाचा सेल होता असे त्याचे सांगणे आहे। ग्रामपंचायत निवडणुका संपल्या असल्या तरी सरपंच होणे अद्यापही बाकी आहे। त्यामुळे तुम्हाला काय ते पडवापडवी करायची आहे ते करून टाका आणि एकदा सरपंचाची निवड करून टाका, असा गमतीशीर सल्ला राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना दिला आहे। तिवसा येथील पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात
बोलताना त्यांनी हा मिश्किल सल्ला दिला आहे. आज तुम्ही ग्रामपंचायतमध्ये निवडून आलात, खूप आकांक्षा अपेक्षा तुम्हा सर्वांकडून आहे. माझी तुम्हाला सर्वांना ह्या निमित्तानं विनंती आहे, अरे बाबांनो, सोडा राजकारण. राजकारण निवडणुकीच्या दिवशी, वोटिंगच्या दिवशी झालं आणि मग संपलं. नंतर मात्र एकत्र या आणि विकास कामासाठी त्या ठिकाणी सगळं जमून राहा. 100 कोटी रुपयाची घोषणा केली होती, 1 रुपया आला नाही. मोजरी विकास आराखड्यामध्ये मी गप्प बसते. या ठिकाणी काही इमारती आम्ही करू शकलो कारण आम्ही आराखड्यामध्ये ते टाकून दिल्या आणि त्या टाकाव्या लागल्या. मग ते हॉस्पिटल असो किंवा मग आपले कोर्टाची इमारत असो, त्या सगळ्या गोष्टी आपण करून घेतल्या म्हणून झाल्या. जेवढा महत्वाचा अधिकारी असतो तेवढा महत्वाचा लोकप्रतिनिधीही असतो, ही एक वास्तविकता आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून 2020 या वर्षामध्ये एकूण 1343 पुरुष आणि 1851 महिला बेपत्ता झाल्या असून यापैकी अनुक्रमे 748 आणि 1049 पुरुष महिला सापडल्या आहेत. एकूण बेपत्ता व्यक्तींची संख्या 3194 असून यावरून दिवसाला सरासरी सुमारे 5 महिला आणि 3 पुरुष बेपत्ता होत असल्याची माहिती समोर आली आहे. 2020 या कालावधीत ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये 36 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जवळजवळ एक पुरुष हरवलेले होते 1364. त्यातले आपण पोलीस म्हणजे आपल्या प्रत्येक पोलीस स्टेशनचा स्टाफ आहे त्यासाठी खास नेमलेल्या सर्व अधिकारी अंमलदारांनी 1049 हे पुरुष आपण त्यांच्या घरी पोचवलेले आहेत आणि स्त्रिया ज्या आहेत त्या 1870 स्त्रिया हरवलेल्या होत्या. त्यापैकी 1568 स्त्रिया आपण त्या परत पोचवलेल्या आहेत. आता फक्त मिळून आलेल्यापैकी 315 पुरुष आणि 302 स्त्रिया आहेत. तर त्यामध्ये सुद्धा आपल्या ह्या 15 दिवसामध्ये बरंचसं अपडेशन्स प्रोग्रेसमध्ये आहे. जवळजवळ 85% ते 88% आपलं त्यामध्ये हरवल्यामध्ये आणि मिळून येण्यामध्ये आपलं प्रमाण आहे ठाणे पोलीस आयुक्तालयाचं. आणि त्यानंतर एकूण जी मुलं मुली जे पळून जातात त्यामध्ये एकूण पळवलेले ज्या मुलं होती ती 169 होती. त्या मुलांपैकी 169 पैकी 154 मुलं आपण त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिलेली आहेत. जवळजवळ 90% वरती आपलं त्याच्यामध्ये आपण डिटेक्शन केलं आहे. आणि मुली ज्या होत्या त्या आपल्याकडे 451 अशा हरवलेल्या होत्या. त्याच्यामध्ये जवळजवळ 396 ह्या मुली आपण त्यात मिळालेल्या आहेत. आता फक्त आपल्याकडे 55 ते 56 मुली फक्त मुली मिळायची बाकी आहेत. त्यामध्ये मुली 55 आहेत आणि मुलं जी आहेत ती जवळजवळ 15 आहेत. अशी मिळून आपण जवळजवळ 60 ते 61 आहे. आजच आम्ही सकाळी त्याचा आढावा घेतला. मला असं वाटतं आहे की काही मुलं जी पळून गेलेली आहेत किंवा हे जे पुरुष स्त्रिया जे पळून गेलेल्या आहेत तर आता त्याच्यामध्ये घरातून कोणालाही कारण न सांगताना अशी काही कारणं आहेत. काही प्रेम प्रकरणातली आहेत. जवळजवळ प्रेम प्रकरणातली 183 मुलं मुली होती त्या परत वडिलांच्या ताब्यात दिलेल्या आहेत. आणि काही प्रेम प्रकरण करून नंतर त्यांचं एज 18च्या वरती झाल्यामुळे त्यांनी लग्न केलेले आहे अशा काही मुली आहेत. नागपूरच्या नाग नदीला साबरमती नदीच्या धर्तीवर स्वच्छ करण्यात येईल. नाग नदी स्वच्छ करण्यासाठी IIT रुड़की कडून हा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली. या प्रकल्पासाठी 2200 कोटी रुपये खर्च येणार असून यासाठी जपानची कंपनी फायनान्स करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हमारे नागपुर के सांसद और केंद्रीय मंत्री नितिन जी गडकरी इनका ड्रीम प्रोजेक्ट है. उन्हीं की संकल्पना से साकार करके महाराष्ट्र राज्य की अनुमति लेकर के इस प्रकल्प को केंद्र सरकार के पास मंजूरी के लिए भेजा गया था. जिका नाम की जापान की एक कंपनी है उसके माध्यम से करीब 2200 करोड़ के आसपास की राशि इस प्रकल्प के लिए प्रस्तावित है. यह प्रकल्प रुड़की की IIT रुड़की ने तैयार किया है और वह प्रकल्प केंद्र सरकार के पास भेजा गया. कोरोना प्रारंभ होने के कारण करीब 1 वर्ष यह प्रकल्प रुका हुआ था और उस प्रकल्प को देखने के लिए जिस व्यक्ति की नियुक्ति की गई थी वह महानगर पालिका का रिटायर्ड कर्मचारी, उसकी नियुक्ति को भी कोरोना के कार्यकाल में निरस्त कर दिया गया था. माननीय नितिन जी गडकरी इन्होंने जो उस प्रकल्प के बारे में जानकारी ली तो 1 साल से जहाँ के वहाँ स्थिति में था. उन्होंने व्यक्तिगत हस्तक्षेप करके उस प्रकल्प को गति दिलाने के लिए वित्त सचिव से बात करी. 15 दिन में वित्त सचिव के माध्यम से वित्त मान्यता प्राप्त हो जाएगी. लेकिन जो 15 दिन में वित्त मान्यता प्राप्त होगी उसके आगे की कार्रवाई को भी गति मिल जानी चाहिए. इस दृष्टि से उन्होंने कल एक बैठक का आयोजन किया था
जिस बैठक में केंद्रीय जल संसाधन मंत्री श्री गजेंद्र जी शेखावत उपस्थित थे, महाराष्ट्र के जल संपदा मंत्री जयंत पाटिल उपस्थित थे, माननीय विरोधी पक्ष नेता देवेंद्र जी फडणवीस उपस्थित थे और महानगर पालिका की ओर से मैं स्वयं और माननीय आयुक्त महोदय दोनों गए थे। इसमें विशेष रूप से निर्णय यह लिया गया कि यह जो प्रस्ताव तैयार है, इस प्रस्ताव को चेक करने के लिए नेशनल रिवर डेवलपमेंट कॉर्पोरेशन के माध्यम से एक पीएमसी नियुक्त की जाती है, जो इस प्रस्ताव की टेक्निकल स्क्रूटनी करके जांच करती है। अगर उसमें कुछ सजेशन होगा, कुछ और जोड़ना होगा तो उसे जोड़ने का काम करती है। उसकी यथाशीघ्र 15-20 दिन में नियुक्ति हो और आने वाले महीने 1.5 महीने में इस कार्य की पूर्तता हो, इस प्रकार के निर्देश केंद्रीय जल संसाधन मंत्री श्री गजेंद्र जी शेखावत इन्होंने दिए। माननीय नितिन जी ने उसमें सजेशन दिया कि नागपुर के निरी संस्था के रिटायर्ड डॉक्टर सतीश वटे जो है उस पीएमसी के साथ जोड़ा जाए, जिससे कहीं ना कहीं उनको एक एक्सपर्ट व्यक्ति साथ में मिल जाएगा। दूसरा विषय नितिन जी ने यह कहा कि पीएमसी निकालते समय यह बात ध्यान में रखा जाए कि गंगा शुद्धिकरण की दृष्टि से पीएमसी के लिए जो क्राइटेरिया हमने सिलेक्शन क्राइटेरिया रखे थे, उस प्रकार के सिलेक्शन क्राइटेरिया रखा जाए जिससे एक सुदृढ़, सशक्त और शिक्षित पीएमसी ही यहाँ पर आए। इस प्रकार के निर्देश भी माननीय नितिन जी गडकरी के माध्यम से दिए गए। यह प्रकल्प पीएमसी के माध्यम से 2-2.5 महीने में हमारे पास पहुंचे, इस प्रकार के निर्देश भी जल संसाधन मंत्री शेखावत जी ने दिए और इस प्रकल्प के पीएमसी के माध्यम से मान्यता मिलने के बाद जेका के पास ये अध्ययन के लिए जाएगा और जेका से अध्ययन होते वक्त महानगर पालिका के सभागृह में आकर के सभागृह में अनुमति प्राप्त करके उसमें होने वाले एग्रीमेंट के ड्राफ्ट को अनुमति प्रदान करके टेंडर की दृष्टि से वो आगे प्रस्तावित होगा। बहुत तीव्र गति से यह काम होना चाहिए, इस दृष्टि से माननीय नितिन जी ने यह बैठक ली और जो 1 वर्ष से रुका हुआ प्रकल्प था उसे गति प्रदान करने के निर्देश कल की बैठक में दिए गए। आज देशभरात पोलिओ लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील महिला रुग्णालयात 5 वर्षाच्या आतील बालकांना पोलिओ लस पाजून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत। आजच्या या मोहिमेत एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये असे आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले। चाकण चौकात वाहतूक पोलिसावर 2 अज्ञात इसमांनी लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली। रवींद्र करवंदे असे वाहतूक पोलिसाचे नाव असून उपचारासाठी त्यांना चाकण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। हल्ला झालेल्याच दिवशीच एक कंटेनर चालक आणि रवींद्र यांच्यात वाहतूक कोडीवरून वाद झाला होता। याच वादामुळे रवींद्र यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणी हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे। आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुढील बातम्यांसाठी बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7।